पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपी पोर्शे गाडी चालवण्याआधी चालवायचा ऑडी गाडी 12वी पास झाल्यामुळेच आरोपीने पार्टी दिली होती। पुणे अपघात प्रकरणात येरवडा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी अनियमितता केली का याचा तपास होणार। आरोपीला विशेष ट्रीटमेंट दिल्याच्या आरोपानंतर हडपसर विभागाच्या एसीपी अश्विनी राख चौकशी करणार। अल्पवयीन मुलाला गाडी देऊन चूक झाली। आरोपी वेदांत अग्रवालचे वडील विशाल अग्रवालची पोलिसांसमोर कबुली। सूत्रांची माहिती। पुण्यातील अपघाताच्या घटनेबाबत मला पश्चाताप, माझा नातू अल्पवयीन, खटला अल्पवयीन म्हणून चालवावा। वेदांत अग्रवालचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांची प्रतिक्रिया। आरोपी वेदांतचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांची आज पुन्हा चौकशी केली जाणार। सूत्रांची माहिती। आरोपी विशाल अग्रवाल तपासात सहकार्य करत नसून दिशाभूल करत असल्याची पोलिसांची माहिती। तर आरोपी मोबाईल घरीच ठेवून झाला होता फरार, मात्र गुन्हे शाखेकडून फोन जप्त। विशाल अग्रवालच्या नातेवाईकांनी पत्रकारांवर हात उचलला। अग्रवाल यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या पत्रकारांवर नातेवाईकांची अरेरावी। कल्याणी नगर अपघात प्रकरणानंतर वाहतूक पोलिसांनी मद्यपी वाहन चालकांविरोधात कारवाईचा बडगा उगारला। मध्यरात्रीनंतर शहरात नाकाबंदी। रवींद्र धंगेकरांकडून गृहमंत्र्यांकडे पोलीस आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी। इतक्या गंभीर प्रकरणात पहिली एफआयआर दाखल करताना अक्षम्य अशा चुका, ज्याने आमच्या पुण्यनगरीची इतकी बदनामी झाली। धंगेकरांचा आक्रमक पवित्रा। काही दिवसांपासून पुण्याच्या पालकमंत्र्यांची भेट नाही। दुष्काळ, पाणी टंचाई, अवकाळी पाऊस इत्यादी प्रश्न असताना पुण्याचे पालकमंत्री कुठे आहेत? सुप्रिया सुळेंचा सवाल। नेहमी फडणवीसांचा राजीनामा मागणाऱ्या सुप्रिया सुळे गप्प का? पुणे अपघात प्रकरणातील आरोपीचे वकील पवारांचे निकटवर्तीय। आमदार नितेश राणेंची टीका। अहमदनगरच्या प्रवरा नदीत एसडीआरएफची बोट उलटून दुर्घटना। बोट दुर्घटना होतानाचा व्हिडिओ समोर। एसडीआरएफच्या पथकातील 5 पैकी 3 जवानांचा मृत्यू। अहमदनगरच्या अकोलेत राधाकृष्ण विखे पाटलांचा ताफा अडवला। पाण्याचा प्रवाह कमी न केल्यानं ग्रामस्थ आक्रमक। अकोलेत बोट दुर्घटनेतील एसडीआरएफच्या शहीद जवानांना शासकीय मानवंदना। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत जवानांना मानवंदना। अकोला जवळील हिंगणा फाटा येथे 2 ट्रकची समोरासमोर धडक। धडकेत 3 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू तर आई गंभीर जखमी। नवले पुलावरील अपघात टाळण्यासाठी आता सेवा रस्ता ब्लूमफील्ड ते भूमकर चौक रस्त्याचा प्रस्ताव। 6 मीटर रुंदीचा सेवा रस्ता विकसित केला जाणार। आज पुणे शहरातील बहुतांश भागात पाणीपुरवठा बंद राहणार। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद, तर शनिवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार। पाणी चारा टंचाईबाबत मुख्यमंत्र्यांची बैठक संपन्न। बैठकीत दुष्काळाबाबत चर्चा। मराठवाड्यात 1800 टँकर सुरू असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती। तर आणखी टँकर लागल्यास 3 दिवसांच्या आत उपलब्ध करण्याच्या सूचना। राज्यात पाणी टंचाईचं संकट वाढलं। मराठवाड्यात तब्बल 1837 टँकरनं पाणीपुरवठा सुरू। संभाजीनगरमध्ये सर्वाधिक 698 टँकरनं पाणीपुरवठा, तर जालन्यात 495 आणि बीडमध्ये 434 टँकरनं पाणी। अहमदनगर जिल्ह्यातील अनेक भागात चारा टंचाईचा प्रश्न गंभीर। चारा कमी असल्यानं दूध व्यवसायालाही फटका। दूध संकलन जवळपास 40% घेतलं। मनमाडला तीव्र पाणीबाणी। महिन्यातून एकदाच पाणीपुरवठा सुरू। शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणात मे अखेरपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक।